हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTA मार्फत नेट एक्झाम संदर्भात एक नवीन ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलं. त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असं सांगितलंय की NTA मार्फत जो नेट एक्झाम आता कंडक्ट केला तो एक्झाम कंडक्ट करताना असंख्य चुका झाल्यात. म्हणजे त्यांनी एक नाही दोन नाही जवळपास 10 ते 15 त्यांच्या चुका सांगितल्यात की त्या चुकांमुळे 3 विषयांचे पेपर त्यांच्या मार्फत पुन्हा कंडक्ट केले जाणार आहेत. त्यांचं जर तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन पाहिलं तर त्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये त्यांनी क्लिअर कट असं सांगितलंय की 3 सब्जेक्टचा पेपर आम्ही पुन्हा कंडक्ट करणार आहोत. ते 3 सब्जेक्ट आहे इंग्लिश, कॉमर्स आणि सायकोलॉजी. आणि चुका 1-2 नाही आहेत. हा जर पॅरेग्राफ तुम्ही पाहिला तर या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असंख्य चुका सांगितल्यात. म्हणजे फक्त त्यांचा डॉट चुकलाय, काही ठिकाणी स्वल्पविराम चुकलाय, काही ठिकाणी त्यांचं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, काही ठिकाणी ग्रामॅटिकल मिस्टेक आहेत, काही ठिकाणी जे मेन लोक असतात, इकॉनॉमिक्स्ट असतात, सायंटिस्ट असतात, त्यांची नावं चुकलेत. म्हणजे असंख्य चुका त्यांच्याकडून झाल्यात. आणि या सर्व चुका झाल्यामुळं त्यांच्यामार्फत या 3 सब्जेक्टचा पेपर पुन्हा कंडक्ट करण्यात येत आहे. आता या ठिकाणी एक पॉईंट आहे, NTA मार्फत एखादी चूक झाली मान्य आहे, नजर चुकीने एखादी चूक होऊ शकते, पण तुमच्याकडून ग्रामॅटिकल मिस्टेक पण होत आहेत, स्पेलिंग मिस्टेक पण होत आहेत, अनेक प्रकारची एरर होत आहेत, अनेक प्रकारच्या मिस्टेक होत आहेत. आणि इतक्या मिस्टेक होऊन देखील तुमच्या नजरेस ते येत नाहीये. पेपर कंडक्ट करण्यापूर्वी क्वेश्चन पेपर त्यांच्या मार्फत पाहिलाच जात नाही असा अर्थ होतोय. म्हणजे बेसिक ट्रान्सलेशनच्या पण अनेक चुका आहेत. ह्या इतक्या चुका झाल्या म्हणून त्यांच्या मार्फत पुन्हा एक्झाम कंडक्ट केला जातोय. त्यांनी सिंपल असं सांगितलंय, पहा आमच्या मार्फत या 3 सब्जेक्टचा पेपर या पर्टिक्युलर डेटला कंडक्ट होईल. त्यांनी डेट पण सांगितलेली. आणि या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करताना कुठल्याही प्रकारची ॲडिशनल एक्झामिनेशन फी चार्ज केली जाणार नाही आहे पर्टिक्युलर कॅन्डिडेटला. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की आमच्या मार्फत कुठली फी घेतली जाणार नाही आहे, पण तुमची मेंटल हॅरेसमेंट जेवढी झाली आहे की तुम्ही तुमची सांभाळा, तुमचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जे झाले ते तुम्ही तुमचं सांभाळा. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची कुठली चूक नसताना विद्यार्थ्याच्या ठिकाणी आर्थिक तर लॉस होतोय, पण मानसिक पण लॉस होतोय. अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांचं PG कंप्लीट झालेलं आहे, त्यानंतर ते सेट नेट एक्झाम देत आहेत. मग PG कंप्लीट झालं तर नॉर्मल कॉमन कॅटेगरीतला विद्यार्थी कुठे ना कुठे जॉब करतो पहा. आणि जॉब करत असताना तो पेपरचा अभ्यास करतो. जॉब करताना तो टाईम काढतो, रात्री सकाळी ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस तो अभ्यास करतो, प्रामाणिकपणे अभ्यास करतो आणि एक्झाम देतो. एक्झाम यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो आणि तो कॅन्सल केला जातो, पुन्हा एक्झाम कंडक्ट केला जातो. पण यामध्ये या ड्युरेशनमध्ये 2-3 महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याने अनेक गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या असतात. जुलैमध्ये जो एक्झाम झाला त्यासाठी त्यांनी 2-3 आठवडे सुट्टी मारलेली असते. जो जॉब झाला त्याला तो जात नाही, सुट्टी घेतो आणि अभ्यास करतो आणि एक्झामच कॅन्सल होतो. पुन्हा ते नवीन डेट देतात आणि ते पण खूप लांबची देतात. डायरेक्ट 9 सप्टेंबर डेट दिली. मग पुन्हा त्या विद्यार्थ्यांनी जॉबला सुट्टी घ्यायची, पुन्हा रिव्हिजन करायची, पुन्हा अभ्यास करायचा. मग या ठिकाणी विद्यार्थ्याचं मेंटल हॅरेसमेंट तर होत आहे, प्लस फायनान्शियल पण होते. याला जबाबदार कोण आहे? या संदर्भात पण NTAने डिक्लेरेशन दिलं पाहिजे. आणि आणखी जर बारकाईने पॉईंट पाहिला ना तर या पर्टिक्युलर अख्ख्या नोटीसमध्ये त्यांनी माफी मागितलेली नाहीये की आमच्याकडून इतक्या मोठ्या चुका झाल्या, ठीक आहे, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा आम्ही एक्झाम कंडक्ट करू, प्रॉपरली कंडक्ट करू, असं त्यांचं म्हणणं काम होतं. ठीक आहे, या ठिकाणी त्यांनी फक्त सांगितलं की आमच्याकडून भरमसाठ चुका झाल्या, या चुकांमुळे आम्ही पुन्हा एक्झाम कंडक्ट करत आहोत. उपकार करत नाहीये, कारण तुम्हाला ते करावंच लागणार आहे. कारण ह्या चुका तुमच्या झाल्यात आणि या विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्यात. चॅलेंजिंग आन्सर की ज्यावेळेस ओपन झाले त्यावेळेस विद्यार्थ्यांनी दाखवून दिल्या की या इतक्या चुका आहेत. म्हणजे पॉईंट मला इतकाच म्हणायचा आहे, ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सेट केला जातो तो क्वेश्चन पेपर सेट करणारे प्रोफेसर असतात, ठीक आहे, हायर अथॉरिटी असते, त्यांच्याकडून कुठली चूक व्हायला नको आहे. पहिले पॉईंट, जर त्यांच्याकडून चूक झाली तर रिव्ह्यू करणारी एखादी बॉडी पाहिजे, कमिटी असते नॉर्मली. क्वेश्चन पेपर प्रॉपरली सेट झाला का हे पाहणारी पण एखादी कमिटी असायला हवी, आहे का नाही मला माहित नाही NTA बाबतीत. त्या कमिटीकडून चूक झाली तर ठीक आहे, आपण म्हणू की ह्या सर्व कमिटी कामाच्या नाही आहेत. पण माझ्या मते या सर्व कमिटींनी पेपर रिव्ह्यू केला असेल तरी पण त्यांच्या नजरेस ती चूक आली नाही. याचा अर्थ काय होतो? या पर्टिक्युलर कमिटींनी प्रॉपरली काम केलेलं नाहीये. मग त्यांच्यावर कुठली ॲक्शन घेतली का याचं पण डिक्लेरेशन NTAने दिलं पाहिजे. कारण ज्या अथॉरिटी मार्फत क्वेश्चन पेपर सेट केला जातो त्यांच्याकडून इतक्या ग्रामॅटिकल मिस्टेक कशा होऊ शकतात? ठीक आहे, ग्रामॅटिकल मिस्टेक एखादी झाली, ठीक आहे, तुमची जे म्हणू शकतो मोठे मोठे थोर व्यक्ती त्यांचे नाव चुकलेत,
ठीक आहे, असं एनटीने म्हणलं, मी म्हणत नाही आहे, इथं एनटीनेच म्हणलेलं आहे. पहा, वेगवेगळे थोर व्यक्ती असतील, ठीक आहे, किंवा त्यांच्या ग्रामॅटिकल मिस्टेक असतील, स्कॉलर असतील, वेगवेगळे काही वेगवेगळे एरर असतील. पहा, ते सर्व एरर त्यांच्याकडून झालेले आहेत. मग इतके एरर कसे होऊ शकतात? एखादा एरर असता तर त्यांनी एक्झाम कॅन्सल केला नसता, क्वेश्चन बाद केला असता. असंख्य एरर आहे म्हणून ते एक्झाम कॅन्सल करतात आणि क्वेश्चन पुन्हा नव्याने सेट करून एक्झाम घेत आहेत. मग मला पॉईंट इतका म्हणायचा, क्वेश्चन पेपर सेट करताना तो प्रॉपर व्यक्तींमार्फत सेट का केला जात नाही? कारण क्वेश्चन पेपर सेट करताना क्वेश्चन पेपर सेट करणाऱ्या व्यक्तींना रेम्युनरेशन पण दिलं जातं. त्यांच्याकडून ते रेम्युनरेशन वापस घेतलं जाईल का? कारण हे विद्यार्थ्यांच्या फीमधून त्यांना गेलेलं आहे. त्यांना काही पनिशमेंट होईल का या संदर्भात पण एनटीएने डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात आम्ही त्यांना मेल पण केलेला आहे. तुम्ही पण तुमच्या साईडने मेल केले पाहिजे, कारण या गोष्टी पुन्हा पुन्हा होत आहेत, एकदा होत नाहीये. आता मागच्या जवळपास 3 ते 4 एक्झामपासून एनटीए ह्या गोष्टी करत आहे. पुन्हा एक्झाम कंडक्ट करणं, पेपर फुटणं ही एनटीएसाठी आता कॉमन गोष्ट झाली. ठीक आहे, मग या संदर्भात विद्यार्थ्यांना एनटीएने क्लिअरिफिकेशन देणं गरजेचं आहे. कारण एक्झामिनेशन फी घेत नाही म्हणजे विद्यार्थ्यांची फी तिथं वाचते असा अर्थ होत नाही. हे त्यांनी म्हणलंय नो ॲडिशनल चार्ज, यांनी काही फी वाचत नाही. विद्यार्थ्यांचा खर्च ऑलरेडी झालेला आहे. एखादा विद्यार्थी जॉब करत असेल तर तो 15 दिवस सुट्टी घेतो एक्झामच्या आधी. 15 दिवसाची त्याची सॅलरी भेटत नाही, 15-20 हजार रुपये लॉस त्याचा होतोय तिथं. तो फायनान्शियल लॉस कोण भरून देणार? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, काही विद्यार्थ्यांचं जे सेंटर असतं एक्झामचं ते लांब येतं, रूम घेतात, ठीक आहे, हॉटेल खर्च असतो, हा खर्च कोण देणार? ठीक आहे, या बाबतीत एनटीएने कुठं ना कुठं डिक्लेरेशन दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं जो एक्झाम विद्यार्थ्यांमार्फत दिला जातोय त्याला कुठे ना कुठे श्युरिटी भेटली पाहिजे की एक्झाम फुटणार नाही, फुटला तर या प्रकारचा दंड पर्टिक्युलर व्यक्तींना होऊ शकतो. हे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांसमोर एनटीएने क्लिअर केलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्यात. आता पुढे सेटची एक्झाम आहे, 27 सप्टेंबरला महाराष्ट्र सेटची एक्झाम आहे. त्याचाही क्वेश्चन पेपर फुटला तर पुन्हा ते एक्झाम कंडक्ट करतील MS सेटवाले, कारण UGCच्या अंडरच ही पण बॉडी आहे. ठीक आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमार्फत पेपर कंडक्ट केला जातोय, पण कंट्रोल कोणाचं आहे? UGCचं आहे, त्यातल्या त्यात एनटीएचं आहे. बरोबर, या ठिकाणी पण पेपर फुटला तर पुन्हा एक्झाम घेतील. मग इथे विद्यार्थ्यांचा जो लॉस होत चालला आहे त्याचं काय? ठीक आहे, या संदर्भात कुठं ना कुठं म्हणू शकतो एक ॲग्रेसिव्ह भूमिका घेणं गरजेचं आहे. आता त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साईडनी प्रयत्न केले पाहिजे, मेल एनटीएला केले पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारे. कारण री एक्झाम कंडक्ट करण्याचं फक्त हे कारण नाही, पेपर लीक झालता हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, या 2 एक्झामचं ठीक आहे, पण हा पेपर लीक झाल्याची खूप ठिकाणी तुम्ही बातमी पाहिली असेल, तर याचंही त्यांनी स्पष्टीकरण कुठेही दिलेलं नाही आहे. स्पष्टीकरणमध्ये वेगळं सांगितलं आहे की 10-12 मिस्टेक आमच्याकडून झाल्या, एक नाही 10-12 मिस्टेक सांगितल्यात आणि त्यामुळे आम्ही एक्झाम कंडक्ट करतोय. चुकीचं आहे. ठीक आहे, आता आत्ता सध्या तर ऑप्शन कुठला नाही आहे. आत्ता 9 सप्टेंबरला पेपर होईल इंग्लिशचा, कॉमर्सचा पेपर होईल तुमचा 9 सप्टेंबरलाच, पण शिफ्ट वेगळा असेल. हा जो आहे हा फर्स्ट शिफ्टमध्ये, हा सेकंड शिफ्टमध्ये कॉमर्सचा. आणि सोशिओलॉजीचा पण 10 सप्टेंबरला होईल, याची शिफ्ट फर्स्ट आहे. ठीक आहे, आता या पर्टिक्युलर डेटला पुन्हा एक्झाम होईल, पुन्हा तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल, पुन्हा त्याच गोष्टी, पुन्हा पेपर लीक होईल याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, किंवा लीक होऊ शकतो, एकदा झाला, दुसऱ्यांदा झाला, तिसऱ्यांदा पण होऊ शकतो. एनटीएला ती सवय झालेली आहे आता. आणि बाकी विद्यार्थ्यांचे लॉस आहेत तिथं वेगळेच आहेत, कारण जवळपास म्हणू शकतो 84 सब्जेक्टचा निकाल ते आधीच डिक्लेअर करतील, बाकी 3 सब्जेक्टचा होल्ड होईल. म्हणजे 3 सब्जेक्टच्या विद्यार्थ्यांची कुठली चूक नसताना त्यांना ॲप्लिकेशन कुठेही देता येणार नाही आहे आत्ता कुठल्याही कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, कारण त्यांचा निकाल उशिरा लागणार आहे. 84 सब्जेक्टचा आधी लागेल. मग हा जो या 3 सब्जेक्टच्या विद्यार्थ्यांचा लॉस होतोय, हा पण लॉस कुठं ना कुठं पाहायला पाहिजे. फक्त तुम्ही फी घेत नाही इतकंसं पेशंट नसतं. फी तुम्ही घ्यावा म्हणजे घ्यावा लागणार नाहीच आहे तुम्हाला, तुम्ही घेतली तर विद्यार्थी देणार पण नाही. ठीक आहे, हा पॉईंट वेगळा. पण पॉईंट सांगायचं काही, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे लॉस विद्यार्थ्यांचे होत आहेत. ते लॉस एनटीए कसे भरून देणार हा पॉईंट या ठिकाणी. अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, अनेक विद्यार्थी निराश होते कॉमर्स फॅकल्टीचे. ठीक आहे, आपण कॉमर्स फॅकल्टीचे कोर्स वगैरे प्रोव्हाइड करतो, त्यामुळे कॉमर्सचे मेसेज आले की सर आता काय करायचं. आता ऑप्शन सध्या तर नाही आहे, आता एक्झाम द्या. ठीक आहे, आपण त्यांना मेल केलेले आहेत, बाकी त्यांचा काही रिप्लाय आला तर तुम्हाला कळू. सिम्पल. तर फ्रेंड, हे अपडेट तुम्ही पाहिलं त्याबद्दल थँक्यू. आणि कुठल्याही प्रकारची निराशा मनामध्ये ठेवू नका. एक्झाम आता पुन्हा कंडक्ट होतोय, फक्त तुमचं होत नाही, लाखो विद्यार्थ्यांचं होतोय. सो थोडंसं रिलॅक्स होऊन पुन्हा प्रॉपरली अभ्यास करा, रिव्हिजन करा. ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्याला थोडासा टाईम द्या आणि 9 सप्टेंबरला आपल्याला पेपर द्यायचा आहे, यावेळी प्रिपेअर राहा. सिम्पल. तर आजचे तुम्ही लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.